नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्जमाफी. होय, पुन्हा एकदा कर्जमाफी. पण थांबा, ही बातमी जितकी आनंदाची वाटते तितकीच ती धक्कादायक देखील ठरू शकते. कारण सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार नाही आणि यावेळेस अटी इतक्या कडक असू शकतात की अनेक जण बाहेर पडू शकतात. मग नेमकं काय आहे हे प्रकरण? कोणाला मिळणार कर्जमाफी आणि कोण राहणार वंचित? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्य शासनाच्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. या निर्णयानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली. जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात, नियमित परतफेड करणारे शेतकरी, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच सरकार 2 प्रकारे मदत करणार आहे. थकीत कर्ज माफ करून आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांना बक्षीस देऊन. पण इथून पुढे खरी गोष्ट सुरू होते. मित्रांनो, ही घोषणा झाली, पण अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. या कर्जमाफीसाठी नेमके कोण पात्र असणार आणि कोण अपात्र ठरणार याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. याचा अर्थ काय? सध्या फक्त घोषणा झाली आहे, पण नियम, अटी, पात्रता हे काहीच ठरलेलं नाही. आणि म्हणूनच राज्य शासनाने यासाठी एक अभ्यास गट समिती नेमली आहे. ही समिती काय करणार? संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करणार. कोणाला फायदा द्यायचा, कोणाला नाही याचा निर्णय घेण्यासाठी अहवाल तयार करणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट इथे स्पष्ट आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कोणालाही कर्जमाफी मिळणार की नाही हे निश्चित होणार नाही. म्हणजे सध्या जे काही ऐकतोय ते फक्त प्राथमिक माहिती आहे. अंतिम निर्णय हा अहवालावरच अवलंबून असणार आहे. आणि इथूनच सुरू होते शेतकऱ्यांची चिंता. कारण आधी घोषणा होते, पण नंतर अटी इतक्या कठीण येत आहेत की अनेक जण पात्रच ठरत नाहीत. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही कर्जमाफी खरंच सर्वांसाठी आहे का? तर ज्या प्रकारे सध्या माहिती समोर येत आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. यावेळेस कर्जमाफी ही कडक अटींवर आधारित असणार आहे. कारण सातत्याने शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारले जात आहे आणि पत्रकारांकडून देखील सरकारला विचारणा होत आहे. याच दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हा प्रश्न विचारण्यात आला. मित्रांनो, जेव्हा पत्रकारांनी विचारलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नेमकं काय होणार, तेव्हा त्यांच्या उत्तरातून काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या. आणि त्या गोष्टी ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, ही कर्जमाफी सर्वांसाठी सोपी नसणार. मित्रांनो, मंत्र्याच्या विधानानुसार काही विशिष्ट प्रकारचे शेतकरी या योजनेतून वगळले जाऊ शकतात. जसं ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, मोठे बंगले आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केलं जाणार नाही. म्हणजेच सरकार फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच मदत करण्याच्या विचारात आहे. पण मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. गरीब आणि श्रीमंत शेतकरी ओळखायचा कसा? कारण कोणाकडे वाहन आहे का, कोण आयकर भरतो का, कोणाकडे मोठी मालमत्ता आहे, हे सगळं तपासणं सोपं काम नाही. आणि यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही वेळ खाऊ होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर यावेळेस कर्जमाफीची प्रक्रिया खूपच क्लिष्ट होऊ शकते. कारण प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र तपासणी, कागदपत्रांची पडताळणी, आर्थिक स्थितीची खात्री हे सगळं करावं लागणार आहे.
आणि यामुळे कर्जमाफी लागू होण्यासाठी वेळ लागू शकतो. आता एक महत्वाची माहिती, या कर्जमाफीमध्ये कोणत्या प्रकारचं कर्ज येणार, तर शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदतीचं पीक कर्ज आणि तेही जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत हे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका, इतर बँकांमधून घेतलेलं असू शकतं. आता सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे, मला कर्जमाफी मिळणार की नाही? तर मित्रांनो, आता आपण स्पष्टपणे समजून घेऊयात की पुढे काय होणार, कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि कोणत्या टप्प्यावर तुमचं नाव ठरणार आहे. मित्रांनो, सध्या सगळं काही एका गोष्टीवर अवलंबून आहे, ती म्हणजे समितीचा अहवाल. कारण सरकारने थेट नियम जाहीर केलेले नाहीत, तर आधी अभ्यास करून निर्णय घेण्याचा मार्ग निवडला आहे. याचा अर्थ हा अहवाल म्हणजेच अंतिम दिशादर्शक ठरणार आहे. या अहवालामध्ये काय ठरेल, कोण पात्र, कोण अपात्र, कोणत्या अटी लागू होतील, म्हणजेच कर्जमाफीचा संपूर्ण पाया हा या अहवालावर उभा राहणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. सरकारकडून असं सांगितलं गेलं आहे की थोडा उशीर झाला तरी चालेल, पण योग्य व्यक्तीलाच लाभ मिळाला पाहिजे. याचा अर्थ घाईत निर्णय घेतला जाणार नाही, पण यामुळे कर्जमाफी लागू होण्यास विलंब होऊ शकतो. आणि हीच गोष्ट अनेक शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरली आहे. मित्रांनो, आता आपण एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया, पडताळणी कशी होणार. कारण सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की फक्त गरजू शेतकऱ्यांनाच फायदा मिळणार आहे. यासाठी विविध बाबींची तपासणी केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, आर्थिक स्थिती, मालमत्ता, वाहनांची माहिती, आयकर भरतो की नाही, ही सगळी माहिती तपासली जाऊ शकते. मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी आयकर भरतात अशा शेतकऱ्यांबाबत कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण आयकर भरणारा म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जातो आणि सरकारचा भर आहे फक्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यावर. मित्रांनो, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, हा प्रश्न सध्या खूप चर्चेत आहे. कारण ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही, तो फक्त संकेत आहे, जो अहवालानंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, आता आणखी एक मुद्दा, बागायतदार किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत शेतकरी अशा शेतकऱ्यांबाबत कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच मदत करायची. मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, ही संपूर्ण प्रक्रिया सोपी नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी परिस्थिती आहे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणूनच अटी जाचक वाटू शकतात, पण सरकारचा उद्देश आहे योग्य लाभार्थी निवडणं. मित्रांनो, आता पुढे काय होणार? सर्वात आधी समितीचा अहवाल येणार आणि त्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल आणि मग अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय जारी केला जाईल. त्या GR मध्ये सगळ्या अटी, पात्रता, प्रक्रिया सविस्तर दिली जाईल. मित्रांनो, जेव्हा GR येईल तेव्हा घाई करू नका, कारण यामध्ये सविस्तर माहिती असेल. तुम्ही काय करायचं, शांतपणे संपूर्ण माहिती समजून घ्या, तुमची पात्रता तपासा आणि त्यानुसार पुढची पावलं उचला. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सगळ्यांची कर्जमाफी झाली, उद्याच पैसे येणार, अशा गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण अजून काहीही अंतिम झालेलं नाही. या सगळ्या परिस्थितीत सर्वात महत्वाची गोष्ट काय, तर अपडेट राहणं. कारण नियम बदलू शकतात, अटी बदलू शकतात, म्हणून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलं कर्जमाफीची घोषणा, संभाव्य अटी, कोणाला मिळू शकते आणि कोण वंचित राहू शकतं, पुढील प्रक्रिया काय असणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे समितीच्या अहवालाकडे आणि येणाऱ्या GR कडे. तोपर्यंत अफवांपासून दूर राहा आणि योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. हा व्हिडिओ
तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि खबर लाईट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला मिळतात सरकारी योजना, अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह.